आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपाय. 1. कोरडा खोकला येऊन घसा दुखत असल्यास आल्याचा रस मधात मिक्स करून चाटण करा. आराम मिळतो. 2. गाजर आणि बीटचा ज्यूस प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. 3. जर तुमचे वजन वाढले असेल तर रात्री भिजवलेले हरभरे सकाळी उठल्यावर खावे. 4. सकाळी बीटचा ज्यूस प्यायल्याने लिव्हरची कार्यक्षमता वाढते आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स होते. 5. कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील बरेचसे आजार दूर होतात. 6. मेथी रात्री भिजवून सकाळी खाल्ल्यास शुगरचा त्रास होत नाही. रोज अक्रोड खाऊन गाईचे दूध प्यायल्याने शरीराचा रंग उजळतो. 8. खूप थकवा आला असेल तर मधामध्ये दालचिनी पावडर घालून घ्या. थकवा खूप कमी होऊन जाईल. 9. रोज रात्री जेवणानंतर केळी खा. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. 10. नाशपतीचे सेवन केल्यास त्वचा सुंदर आणि मुलायम होते. 11. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने शरीरात रक्तसंचार चांगला होतो आणि त्वचेवर तेज येऊन त्वचा चमकायला लागते. 12. दररोज कपालभाती केल्याने पोटाची चरबी कमी होते आणि शरीरात रक्तसंचार वाढतो. 13. म्हातारपणात सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तीळ आणि अळशीचे सेवन करा. हळूहळू आराम मिळतो. 14. म्हशीचे कच्चे दूध प्यायल्याने कंबरदुखी होत नाही. 15. तोंडामध्ये पाणी भरून आंघोळ केल्याने सर्दी पडसे होत नाही. 16. गोड जास्त प्रमाणात खाल्ल्यास लवकर म्हातारपण येते. 17. उभे राहून कधीही पाणी पिऊ नका. यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. 18. अंगाला खाज सुटत असेल तर कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करावी. खाज कमी होते आणि फंगल इन्फेक्शन सुद्धा कमी होते. 19. शरीरात रक्ताची कमी असेल तर उसाचा रस नियमित प्यावा. रक्ताची कमी दूर होऊन रक्त सुद्धा वाढते. 20. दुपारच्या वेळी नियमित दही खाल्ल्यास पोटाच्या बऱ्याचशा तक्रारी कमी होतात. 21. आवळा दररोज खाल्ल्यास व्हिटॅमिन सी ची कमतरता कधीच होत नाही. 22. रोज एक काकडी खा. तुमचं वजन कमी होईल आणि व्यायामाची तुम्हाला गरज सुद्धा भासणार नाही. 23. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन निघून जाते आणि रक्त शुद्ध होते. 24. जेवणानंतर रोज रात्री बडीशेप खाल्ल्याने दृष्टी चांगली होते आणि अपचनाचा त्रास देखील कमी होतो. 25. उतार वयात कमी दिसत असेल तर बडीशेप आणि छोटी वेलची पावडर दुधात मिक्स करून घ्या. 26. उतार वयात हाडं ठिसूळ होतात आणि कटकट आवाज येतो तर त्यासाठी सोयाबीन खा. हाडे मजबूत होतील. तर तुम्हाला कसे वाटले हे रामबाण उपाय? आवडले असतील तर लाईक करा आणि असेच उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.